भगवान भैरवनाथांच्या जीर्णोद्धाराच्या मंदिराचा हा मंदिर इतकं सुंदर असं वास्तुप्रसाद म्हणतात। वेदोनारायण वेदमूर्ती सर्व ब्रह्मवृंदांच्या वैदिक वाणीनं या ठिकाणी भगवान भैरवनाथांचा मंदिराचा जीर्णोद्धार अतिशय फार मोठी वास्तुप्रासाद म्हणतात त्याला। फार मोठं वास्तुप्रासाद म्हणजे मंदिर, इतकं भव्य मंदिर, अतिशय भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी आपण सर्वांच्या सहकार्यातून सहयोगातून या ठिकाणी सुंदर असं मंदिराचं काम झालेलं आहे आणि सुंदर असं सुवर्ण कलशरोहण झालेलं आहे, पूर्णाहुती झाली आहे आणि भगवान गणपती बाप्पाचा प्राणप्रतिष्ठा झाली आहे। भगवान भैरवनाथाला रुद्राभिषेक आणि त्या पद्धतीनं सर्व विधी या ठिकाणी संपन्न झालेले। गेल्या 3 दिवसापासून देव प्राणप्रतिष्ठेला मोठा यज्ञ मांडावा लागतो। स्थानदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता, कुलदेवता सर्व जे भगवतीचे पीठ आहे त्या पीठाची पूजा या माताची। आपलं सर्वांचं स्वागत आहे। ओम शांती। सर्वांना या ठिकाणी आपण आमंत्रित केले, सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत, सर्वांचं आभार, अभिनंदन आणि सर्वांना व्यासपीठावरून वंदन। च्या उपस्थितीत अतिशय सुंदर भव्य दिव्य या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा संपन्न झालेली आहे। या प्राणप्रतिष्ठेला वेदशास्त्र ब्राह्मण पाहिजे देव। प्राणप्रतिष्ठा म्हणले की सत्यनारायणचे ब्राह्मण चालत नाही, अतिशय शास्त्रोक्त वेदयुक्त त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे। आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देव त्या वैदिक मंत्रानं त्या मूर्तीमध्ये प्राण येतो। त्या ठिकाणी प्रतिष्ठित केल्यानंतर प्राण प्रतिष्ठा ती वैदिक मंत्रांनी, वैदिक मंत्रामध्ये फार शक्ती आहे। आपल्या साध्या मंत्रामध्ये तुम्ही म्हणता ना ते चटकी केली का कोणी इकडचे भजे तिकडे, तिकडचे भजे इकडे येऊन जाता। साध्या मंत्रामध्ये जर अशी शक्ती तर आमच्या वैदिक 4 वेद आहे त्या वैदिक मंत्रामध्ये शक्ती नाही का? प्रत्यक्ष परमेश्वर हां त्या ठिकाणी मूर्तीमध्ये येतो। अगोदर दगडच असतो पण त्या दगडामध्ये सुद्धा वैदिक मंत्रांना प्राण आणून त्या ठिकाणी देवत्व आणल्या जातं देव। आणि म्हणून सर्व विधी असते देव, स्तपन विधी असते पूर्ण मंदिराचे 108 कलशानं, त्या 108 वनस्पतीनं स्नान, डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, सप्तपीठ म्हणजे 7 प्रकारचे पीठ असतात, 7 प्रकारचे माती असतात। वाळूची माती, वारुळाची माती असते, घोड्याच्या पाय खालची माती, हत्तीच्या पाय खालची माती, गाईच्या पाय खालची माती, राजवाड्याची माती, संगमाची माती, समुद्राची माती, सर्व नद्याची माती, असं सर्व ठिकाणचे 7 प्रकारच्या मृत्तिका म्हणतात, त्याला माती म्हणतात। सप्त सरोवर आपल्या भारतामध्ये 7 सरोवर आहे। मानस सरोवर आहे, नारायण सरोवर आहे, बिंदू सरोवर आहे, पंपा सरोवर आहे, ब्रह्म सरोवर आहे, अनेक 7 प्रकारचे सरोवर आहे। 7 समुद्राचं तीर्थ लागतं, 7 समुद्राचं सरोवरांचं तीर्थ लागतं। आणि सप्त नद्या आपण ऐकतो ना लग्नामध्ये, गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया। या श्लोकामध्ये 18 जवळजवळ नद्या आहे। आपल्या 6 नद्या पाहिजे, 7 नद्या, 7 सरोवर, 7 समुद्र, अशा पद्धतीनं सर्व विधी, सर्व जलानं, सर्व तीर्थानं त्या मूर्तीवर स्नान घातलं जातं, प्राणप्रतिष्ठा केली जाते देव। आणि म्हणून अशा पद्धतीनं स्थानदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता सगळ्या देवतांना हवन केलं जातं। आणि म्हणून या ठिकाणी पूर्णाहुती झाली आहे, कलशरोहण झालं आहे। या कलशरोहणाला बाबा उपस्थिती देव, बाबांना सर्व माहिती आहे, सर्व या जेवढ्या परिसरामध्ये मंदिरं असेल त्या ठिकाणी बाबांनी आम्हाला बोलवलं आहे, बाबा या तुम्ही। आणि म्हणून गेले कित्येक वर्षापासून बाबा ते कार्य करताय देव। आणि म्हणून आपल्याला
फार मोठ्या पुण्याने बाबा भेटले देव. आणि म्हणून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची कृपा आहे की जे कलश रोवण असतं ते संन्यासाच्या किंवा ब्रह्मचार्याच्या हातानेच तो कलश बसवला जातो देव. आणि म्हणून त्याचं पूजन करून वर बसवला जातं देव. त्या मंदिराचा आता कलशावर आपल्याला लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्या मंदिरावर ध्वजा जो लावलेला आहे, जो ध्वजा जसा फडकेल तसं गावाचं दुरीत पाप ताप संताप सगळं जातं द्यावं. आणि म्हणून त्या ध्वजावर सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे दरवेळेस. आणि जेव्हा उत्सव असेल, खराब झाला काही ते झालं तर आपण तो परत चांगला ध्वज लावला गेला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला मंदिरात कधी जाता नाही आलं तर निदान कळसाकडे जरी लक्ष दिलं, नमस्कार केला तरी सर्व देवतांचं म्हणजे भैरवनाथांचं दर्शन होतं देव. आणि म्हणून आता प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, जीर्णोद्धार झालेला आहे. जीर्णोद्धाराला फार महत्त्व आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी देव अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. स्वतः भगवान शंकराने साक्षात त्यांना सांगितलं का पडलेल्या मंदिराचा तुम्ही जीर्णोद्धार करा. आणि म्हणून जनार्दन स्वामींनी त्यांना तर तपश्चर्याने त्यांचं शरीर लुळं झालं होतं, पांगळं झालं होतं, तरीही बसून सर्व भाविकाकडून श्रमदानातून अनेक शिवालय त्यांनी बांधले. आम्ही म्हणत राहतो शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती, माझ्या बाबांची ऐका ख्याती ख्याती ख्याती, शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती, जाते गावी पिनाकेश्वर बांधिले पहिले मंदिर, ख्याती केली अजरामर भक्त ते वरती, माझ्या बाबांची ऐका ख्याती ख्याती ख्याती, शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती, वेरूळ गावी सिद्धेश्वर, वेरूळ गावी कृष्णेश्वर, समीप वैसवी सिद्धेश्वर, भक्त तेथे जमती आपा प्रसन्न ते भोजी, माझ्या बाबांची ऐका ख्याती ख्याती ख्याती, शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती, वंदे जनेश्वरानी पारेश्वर, वाटे लागे काशी विश्वेश्वर, शर्वायेश्वर हृदयेश्वर, मंदिर ते लख लखते, माझ्या बाबांची ऐका ख्याती ख्याती ख्याती, शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती. असे अनेक हेमडपंथी मंदिर बाबांनी बांधले. काही मंदिराचा जीर्णोद्धार केला, काही मंदिराचं नवीन निर्मिती केली. सांगायचं तात्पर्य जनार्दन स्वामी सांगायचे आपल्या गावात एखादं पडलेलं मंदिर आहे किंवा लहान मंदिर आहे आणि ते मोठं करायचं, त्याचा जीर्णोद्धार करायचा आहे, फार पुण्य आहे. आता या मंदिरासाठी ज्यांनी योगदान दिलं असेल, जे सहकार्य केलं असेल देवा हो, मंदिराला दान देणं हे अक्षदान आहे. सप्ताहासाठी, अनुष्ठानासाठी, यज्ञासाठी, अशा धर्मकार्यासाठी आपण जेव्हा आपण योगदान देतो तेव्हा ते अक्षयदान आहे, कायमचं आहे. आणि म्हणून हे पुण्य आपल्या परिवाराला, मुलाबाळाला सर्व कामं येतं द्यावं, आयुष्यभर कामं येतं. आणि म्हणून असं पुण्य आपण जोडलं आहे. फार मोठं मंदिर आपण केलं आहे, फार मोठी वास्तू म्हणतात त्याला, वास्तू प्रासाद, फार मोठं सुंदर मंदिर बांधलं. असं मंदिर शक्यतो नाही कुठे. फार सुंदर मंदिर आहे आणि एवढा मोठा लाभ आज घेतला. आज पंचमी आहे, महापर्व काळ आहे. फार मोठा सुंदर असा मुहूर्त गुरुजीने आज काढला का ज्या मुहूर्तावर भगवान भैरवनाथांचा जन्म आहे. आणि म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत. तुम्ही आम्ही सर्व मंडळी द्यावं.
हा फार मोठा सोहळा तुम्ही या ठिकाणी करतायत. आणि या निमित्तानं आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा शताब्दी महोत्सव 100 वर्ष झालं. किती भाग्यवान मंडळी आहे. 100 वर्ष शताब्दी महोत्सव. आजपासून आपण भजन कीर्तन प्रवचन काकडा भजन सर्व 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 विष्णू सहस्रनाम सर्व सर्व आपण श्रवण करणार आहोत. भाग्यवान आहोत. आणि म्हणून आज सुरुवात झाली आहे. प्राणप्रतिष्ठा आहे. प्राणप्रतिष्ठेचं मुहूर्त असल्यामुळे या ठिकाणी आज प्राणप्रतिष्ठा आहे. आम्ही नेहमी म्हणत राहतो साधू संतांच्या हाताने का करायचं प्राणप्रतिष्ठा. शास्त्रामध्ये असं सांगितलं तस्मात् शास्त्र प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो. भगवान श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतायत आपल्याला चांगलं कार्य व्यवस्थित पार पाडायचं असेल त्याच्यासाठी शास्त्र आहे. आणि म्हणून प्राणप्रतिष्ठा हे शास्त्र आहे देव. आणि म्हणून अशा प्राणप्रतिष्ठाच्या निमित्तानं तुम्ही साधू संत बोलले देव. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीचं अधिष्ठान ठेवलं. जगद्गुरू ते माऊलीपासून तर जगद्गुरू तुकोबरायपर्यंत आतापर्यंत ज्या ज्या संतांनी अवतार घेतला त्या सगळ्या संतांचा अवतार घेऊन सर्व देवांचा अवतार घेऊन जनार्दन स्वामी 1914 साली या भूतलावर प्रगटले देव. आणि म्हणून या मंदिराचं कळस म्हणा प्राणप्रतिष्ठेसाठी संन्यासी ब्रह्मचारी लागतात. हजारो संन्यासी जनार्दन स्वामींनी निर्माण केले देव. किती भाग्यवान आहोत आपण. अशा सत्पुरुषांच्या आणि शिष्यांच्या हातून द्या हो तुम्ही प्राणप्रतिष्ठा करतायत. मोठ्या प्रेमानं आमचे रामनाथ भाऊ बरेच मंडळी ती आली आणि सांगितलं बाबा तुम्हाला प्राणप्रतिष्ठेला यावाच लागेल. सांगितलं तर जिथं जिथं असेल तिथं जनार्दन स्वामींनी आम्हाला सांगितलं. तेव्हा सांगतात तर संतांच्या हातून का करायचं आम्ही म्हणत राहतो. बंदुकीची गोळी ना अशी मारली तर एवढा काही फरक पडणार नाही. पण ती जर बंदुकीमध्ये जर मारली तिथं फरक पडतो. असं सर्वसामान्यांनी प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर एवढं महत्त्व नसतं त्याला. पण साधू संतांच्या हातून जर प्राणप्रतिष्ठा केली त्यांच्या हाताने देव हो शिवालयासारखं महत्त्व येतं. आपल्या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे. आणि विशेष आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग. भगवान त्र्यंबकराज भीमाशंकर भगवान कृष्णेश्वर परळी वैद्यनाथ आणि औंढा नागनाथ 5 ज्योतिर्लिंग आहे. 3.5 पीठ आहे. माहूरगड तुळजापूर कोल्हापूर आणि सप्तशृंगी माता 3.5 पीठ आहे. अष्टविनायक आहे. किती भाग्यवान आहे. म्हणून तर महाराष्ट्र आहे. का बाकीचे सगळे राष्ट्र आहे पण महाराष्ट्र का ही संतांची भूमी आहे. आणि या संतांच्या भूमीमध्ये आपण अखंड हरिनाम सप्ताह गावोगावी बाबांचं तर एवढं मोठं आयोजन राहतं. आता देऊला फार मोठा आणि सप्ताह झाला तुकाराम बीजचा देह. 10,000 हजार लोक एका दिवशी लाखो लोक आणि अन्नदानाला पंक्तीला कीर्तनाला प्रवचनाला भजाला बाबांचं फार मोठं आयोजन म्हणलं. आपलं ललितकर बाबा बरीच सगळे मंडळी म्हणतात आणि डॉक्टर ललितकर बाबांचंच आयोजन पाहिजे. फार मोठं आयोजन आणि समाजाने पाहिलं आहे. तुम्ही पाहिलं आहे देव. सांगायचं बरं बाबांच्या हस्ते आपल्या हस्ते या ठिकाणी तुम्ही प्राणप्रतिष्ठा केली आहे. सुंदर असं कलशरोहण झालं आहे. भगवान भैरवनाथ हा भगवान शंकराचा 5वा अवतार आहे. 5वा अवतार आहे भगवान शंकर. पंचम अवतार कालभैरव. तसे 8 भैरव आहे. बटुक भैरव अमुक भैरव तमुक भैरव एवढं सांगायला वेळ नाही. वेळ झाला आहे फार. आम्हाला तर 8 वाजताच सांगितलं होतं पण वेळ होता 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 आता 12 वाजले. सगळ्यांचे 12 वाजून देणार नाही पण 12 वाजले. पण तुमचा म्हणून कार्यक्रमाचं आयोजन नियोजन संयोजनाला फार महत्त्व असतं द्यावं. आणि म्हणून नोट किया जाय. आम्ही तो म्हणत राहतो का कार्यक्रमाचं आयोजन फार सुंदर पाहिजे. नियोजन आणि त्याचं संयोजन म्हणजे आनंद मिळतो बा हे सांगायचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून सहयोगातून समस्त गावकरी मंडळी आहे सगळ्यांच्या आणि देव हो या ठिकाणी भैरवनाथाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. भगवान भैरवनाथ हा का अवतार झाला भगवान भैरवनाथाचा. एकदा ब्रह्मदेवाला खूप अभिमान झाला की मी सर्वांना उत्पन्न करतोय सर्वांना निर्माण करतोय मी मोठा आहे. त्यानंतर भगवान नारायण म्हणून विष्णू भगवान सांगितलं ब्रह्मदेवा तू कायचं मोठा. तुला तर मी तयार केलेलं आहे. माझ्या बिंबीमधून तुझा जन्म आहे आणि म्हणून
तुम्ही मोठे नाही मी मोठा आहे, हे म्हणायला लागले मी मोठा आहे, ते म्हणायला लागले मी मोठा आहे. त्यामध्ये भगवान शंकर आले, सांगितलं का तुम्ही दोघं मोठे नाही, सगळ्याचा बाप म्हणजे भगवान शंकर आहे. विश्वाद्यम विश्वबीजम निखिल भयहरम पंचवक्त्रम त्रिनेत्रगम, असा त्रिनेत्रधारी जटाधारी भस्मधारी व्याघ्रंबरधारी गंगाधारी असं भगवान शंकर सर्वात मोठे आहे, विश्वाचं बीज आहे. असा भगवान शंकर आहे. म्हणे कसं काय दाखवा आम्हाला, द्या हो सांगा, एवढं वेळ नाही आपल्याला सांगायचं. तात्पर्य का अशामध्ये भगवान शंकराच्या हंशावतार भैरवनाथ प्रगट झाले. महाकाल, एकदम महाकाल, नुसता काल नाही तर महाकाल, त्रिनेत्रधारी असा महाकाल, कालकंडम कालमूर्ती कालाग्नी कालनाशनम असा महाकाल म्हणजे भैरवनाथ प्रगट झाले. पंचम अवतार भगवान भैरवनाथाचा अवतार झाला द्याव. आणि सांगितलं असे 8 भैरव आहे. असा भैरवनाथाचा अवतार प्रगट झाला कार्तिक वद्य पंचमीला देहो. आणि आज पंचमी आहे, फार मोठा मुहूर्त या ठिकाणी काढला आहे. भगवान भैरवनाथाचा अवतार आविष्कार झाला. आणि त्यानंतर एवढा वेळ सांगायला नाही आहे. श्रीक्षेत्र काशी, आपण सर्व काशी म्हणतो, अशा काशी क्षेत्री क्षेत्रपाल, काशी क्षेत्र आहे, तिथं पाल म्हणजे पालक, तिथं रक्षण करता कोतवाल, आणि म्हणजेच भैरवनाथाची नियुक्ती केली द्यावं काशीचे रक्षण करण्यात. आणि म्हणून काशिकापुरादिनाथम कालभैरवम भजे. अशा कालभैरवाला मी नमस्कार करतो, त्यांची उपासना करतो. असं भगवान रुद्रावतार, 5वा अवतार भगवान शंकराचा म्हणजेच भैरवनाथ आहे. शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा. नंदीवाहना भगवान शंकराचा अवतार म्हणल्यानंतर कपाळावर चंद्र, शिरावर जटा आहे, भस्मधारी आहे, व्याघ्रंबधारी आहे. जसं भगवान शंकराचं रूप आहे असंच भैरवनाथाचं रूप आहे. भगवान शंकरच 5वा अवतार म्हणल्यानंतर पंचम अवतार म्हणजे 5वा अवतार भगवान महाभैरवनाथ. असा हा भगवान शंकर चंद्रमौळी त्रिनेत्रधारी. मार्कंड्य महाऋषीने फार वर्णन केलंय. ओम रुद्रम पशुपतिम स्थान नीलकंठ उमापदी, नीलकंठ महा उमापदी, कालकंडं कालमूर्ती कालाग्नि कालनाशनम, वामदेव महादेव लोकमनाथम जगद्गुरु, देवदेवम जगन्नाथम देवेशम वृषभध्वजम, गंगाधरम शरपातु भालमंदेम दुशेखर, भस्मध्वजित सर्वांगम, सर्वांगाला भस्म आहे. आनंदम परमानंदम कैवल पदगामिनम, स्वर्गवरदातारम सृष्टि स्थिति अंधकारणम, प्रलय स्थिती संहारम, संहार सर्वांचा संहार करणारा असा कालभैरव भगवान भैरवनाथांचा अवतार आविष्कार झाला. आणि म्हणून त्या भैरवनाथाला वंदन आहे. शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा, चंद्रशेखरा. असा हा चंद्रमौळी भगवान भैरवनाथ भगवान शंकराचा पंचम अवतार आविष्कार झाला देह. असा हा भैरवनाथ आहे. तुम्ही उज्जैनला गेले तिथं सुद्धा भैरवनाथाचं स्थान आहे. ज्या ज्या ठिकाणी भगवती, तुम्ही वैष्णोदेवीला गेले तिथे भैरवनाथाचं मंदिर आहे. जिथं जिथं भगवतीचं मंदिर आहे तिथे तिथं भैरवनाथ आहे. का? हे रक्षण करताय.
भगवतीचं रक्षण, भगवान शंकराचं रक्षण क्षेत्रपाल म्हटलेलं आहे. आणि म्हणून असा भैरवनाथांचा अवतार केवळ रक्षण करता, म्हणून आपल्या सर्वांचं रक्षण झालं पाहिजे. यासाठी भैरवनाथाची पूजा करायची. आता मंदिराची स्थापना झाली, मंदिराचा कलशरोहण झाला, पूर्णाहुती झाली आणि मंगलमूर्तीची स्थापना झाली आहे. आपलं सर्वांचं मंगल व्हावं अशा भगवान गणपतीचे बाप्पाचं त्या ठिकाणी स्थापना झाली बरं का. माऊली म्हणतायत, देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारिजो. सगळ्याला मती म्हणजे बुद्धी देणारा, सकलमती प्रकाशो, सगळ्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश देणारा असा भगवान गणेशाची या ठिकाणी स्थापना झाली. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना, गजानना गजानना पार्वती नंदन गजानना, गजानना गजानना पार्वती नंदन गजानना, गजानना गजानना पार्वती नंदन गजानना. प्राण प्रतिष्ठा झाली आहे, प्राण आला आहे. तुकोबराय म्हणतात, उभारील हात जगी जाणविले मात, देव बसले सिंहासनी आल्या याचकाचे पुर्यधनी. आता आपण सगळे याचक आहोत. याचक म्हणजे भिकारी नाही, भिकारी वेगळा, याचक वेगळा. याचक म्हणजे आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारा. आणि म्हणून आपल्या मनात इच्छा असते, आशा असते की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आता सगळ्यांची इच्छा पूर्ण करणार आहे बरं का भगवान भैरवनाथ. आपण त्याची पूजा करायची, भक्ती करायची आहे. आणि म्हणून माऊली हरिपाठात म्हणतात, नाही ज्याची भक्ती तो पतिता भक्त. प्रत्येक जणाने, प्रत्येक जीवानं भक्ती केली पाहिजे. भक्ती विन उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. तुकड्या दास म्हणे ऐका जराना, नित्य प्रभूचे भजन करा ना हो, भजन करा ना हो, भजन करा ना. आता प्राणप्रतिष्ठा झाली, आपल्या सर्वांना भक्ती करायची आहे. आणि भक्ती करत असताना कुठलं व्यसन नको. ताई, अक्का, भाऊ, दादा, प्रत्येक गावात असं व्यसन झालंय. आणि या शहरामध्ये या टीव्हीमुळे, मोबाईलमुळे फॅशन झाली आहे. आणि म्हणून व्यसन आणि फॅशन हे कमी झालं पाहिजे. आता त्या व्यसनामुळे अनेक भयानक असे रोग आले. आणि म्हणून गावागावातून व्यसनमुक्ती झाली पाहिजे. कुठलंही व्यसन नाही पाहिजे. गुटखा, बिडी, सिगरेट, दारू, वाटुळ झालं किती जणांचं देवाव. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, व्यसने सगळी सोडून द्याना, व्यसने सगळी सोडून द्याना. सरळपणाचे जीवन जगाना हो, जीवन जगाना हो, जीवन जगाना. निज संदेश शिवाचा, शिवाचा निज संदेश शिवाचा, शिवाचा. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. आता भक्तीसाठी निर्धार पाहिजे आपला सर्वांचा. दररोज प्रत्येक जीवानं दर्शन घेतलंच पाहिजे. दर्शनानं, मंदिरात गेल्यानंतर, दर्शन केल्यानंतर, अभिषेक केल्यानंतर भगवान भैरवनाथाला अभिषेक करा. भगवान शंकराचं जसं लिंग आहे तसं भैरवनाथाचं या ठिकाणी रुद्र स्वरूप आहे ना, आणि म्हणून लिंग आहे. आमच्या जनार्दन महाराजाला वाटलं तिकडे काहीतरी मूर्ती वगैरे असेल. भगवान शंकराचा पंचम अवतार आहे. आणि म्हणून लिंग रूपानं भैरवनाथाचं लिंग आहे, मूर्ती आहे त्या ठिकाणी द्यावं. म्हणून अभिषेक करायचा. आता या ठिकाणी फार मोठा रुद्र अभिषेक झालाय. भगवान भैरवनाथ आता आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी, आपल्या सर्वांची मनइच्छा, मनोकामना पूर्ण करण्यासाठी बसलेले आहे बरं का. आपण आता फक्त जायचंय, दर्शन घ्यायचंय, दररोज पूजा करायची आहे. आणि म्हणून मंदिर बांधणं सोपं आहे. आता मंदिर बांधलं, एवढं मोठं वास्तू मंदिर बांधलं द्यावं, वास्तुप्रासाद, तर दररोज पूजा झाली पाहिजे, नैवेद्य झाला पाहिजे, दिवाबत्ती झाली पाहिजे, तेल जळे विघ्न टळे. कोणी म्हणतं आमच्या स्वप्नात साप येतात.
आम्हाला भीती वाटते, असं होतं तसं होतं. ताई अक्का भाऊ दादा, दररोज कोणाला असं जर वाईट साईट स्वप्न पडत असेल, नाग येत असेल, तर भगवान शंकराच्या मंदिरात दिवा लावला गेला पाहिजे. देव तेल जळे विघ्न टळे. दिवा लावायला काय हरकत नाही. ताई अक्का तर जुने ताई अक्का तर कणकेचा दिवा लावतात, ते तर फारच उत्तम आहे. म्हणून शुद्ध तुपाचा दिवा लावला तर खूपच छान, तेलाचा लावला तर तेलाचा दिवा लावला तर खूपच छान. सांगायचं तात्पर्य अशी भक्ती करायची, अशी पूजा करायची आहे. थोडक्यात इकडे लक्ष द्या, पाण्याचे नाही व्यवस्था मध्ये नका, ॲडव्हर्टाईज नका इकडे लक्ष द्या. द्यावं या ठिकाणी कोणी पाणी पिणारे नाही, इकडे लक्ष द्या, हे महत्त्वाचं आहे, कोणी सांगत नाही देव. आणि म्हणून अशा प्राणप्रतिष्ठेसाठी वैदिक ब्राह्मण पाहिजे, संन्यासी पाहिजे, साधू संत पाहिजे. अशी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या मूर्तीमध्ये देवत्व येतं वैदिक मंत्रानं आणि साधू संतांच्या स्पर्शानं 12 ज्योतिर्लिंगाच्या सारखं महत्त्व येतं. आणि असं महत्त्व आल्यानंतर आपली इच्छित मनोकामना पूर्ण करते ती देवता देव. आणि म्हणून आता इच्छा देव आपले सगळ्यांची पूर्ण करणारे देव. आपण आता भक्ती करायची आहे आणि काय मागायचं देवाजवळ, आपल्या संसारातलं काहीच मागू नका. संत एकनाथ महाराज म्हणतात, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. आम्हाला प्रेम द्या, बाकी काही नका देऊ. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. आपल्याला प्रेम सुख पाहिजे फक्त, बाकी आपल्या सगळे दे आपल्याकडं. फक्त प्रेम नाही, देवाने त्यांच्याकडे ठेवलंय. थोर प्रेमाचा भुकेला देवाला कुठं भेटतंय. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला. म्हणून संत तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाकडे मागतात, देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ. देवाकडे गेल्यानंतर हात जोडा आणि बाकीचं काही नका मागू. देवा सगळे आमच्याजवळ, आम्हाला फक्त प्रेम द्या. आमच्या घरामध्ये, आमच्या समाजामध्ये आज कोर्ट कचेरी, भांडणं, टी व्हीमध्ये पेपरमध्ये काय वाचतोय आपण, देवा काय चाललंय, आहे का प्रेम आहे? जर प्रेम नसेल तर या अशा घटना तुम्हाला ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल. आणि म्हणून भगवंताकडे, भैरवनाथ, भगवान भैरवनाथाकडे हे मागा. त्या प्रेमाशिवाय समाधान नाही द्यावं. आणि म्हणून तुकोबाराय आणि संत एकनाथ महाराज म्हणतात, आणि विशेष जगद्गुरु तुकोबाराय तर फार गोड आपल्याला सांगतायत, देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ. हो देई मज प्रेम सर्व काळ, सर्व काळ. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देवाचं रूप गोड आहे, गोडचं देवाचं नाम गोड आहे. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह भगवंताचं नाम घ्या, भगवंताची भक्ती करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सगळ्या संतांनी आपल्याला देवाचं नाव घ्यायचं सांगितलंय. सोपं आणि साधं. कलियुग केवळ नाम आधारा, सुमिर सुमिर नर उत्तर ही पारा. म्हणून या कलियुगामध्ये नामाचं महत्त्व फार आहे. आपल्या गावाला अखंड हरिनाम सप्ताहाला 100 वर्ष झाले. देवा किती भाग्यवान मंडळी आहोत. आणि म्हणून देवाचं नाव घ्या सगळ्यांनी. या कलियुगामध्ये फक्त देवाचं नाव आपल्याला तारेल. जसं आधार कार्ड आहे ना प्रत्येकाला, तसं देवाचं कार्ड हे आधार आहे सगळ्यांना. कलियुग केवळ नाम आधार. सर्वांना तरुण जाण्यासाठी केवळ देवाचं नाव आहे, पांडुरंगाचं नाव आहे, हरीचं नाव आहे, राम आहे, कृष्ण आहे, हरी आहे. आणि म्हणून अशा नामाचा उच्चार करायचा आहे, देवाची भक्ती करायची आहे.
आणि दररोज पूजा करायची आहे. आणि म्हणून नाही आपल्याला दररोज जाता आलं ताई अक्का, आमच्या ताई अक्का म्हणत राहतात सोमवार आणि गुरुवार एकादशी प्रदोष. सोमवार आणि गुरुवार एकादशी प्रदोष. येऊ तुमच्या दर्शनाचा जनार्दना, येऊ तुमच्या दर्शनास यावे बा जनार्दना. ज्योत तुम्हाला विन आरती तुमची गायन, ज्योत तुम्हाला विन आरती तुमची गायन. आशीर्वाद घेईन तू यावे वा जनार्दना, आशीर्वाद घेईन तू यावे बा जनार्दना. सर्वांना भगवान भैरवनाथ आशीर्वाद देतील, देव कृपा करतील. म्हणून त्यांची कृपा आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून ते द्यायला तयार आहे. आपण फक्त जायचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जायचं. फार वेळ झालेला आहे आणि म्हणून दुपारची वेळ आहे, तरी पण बाबांच्या अनुज्ञेनं थोडा वेळ जास्त घेतला आम्ही, 5-10 मिनटं. आणि म्हणून खूप सांगण्यासारखे देव. देवाची प्रतिष्ठा झाल्यानंतर देव षड्गुण ऐश्वर संपन्न असतो. देव सगळं आपल्याला देत राहतो, आपल्या सर्वांची इच्छा मनोकामना पूर्ण करत असतो. आणि आपल्याला सर्वांना पाहिजे, संतती पाहिजे, संपत्ती पाहिजे, देतो बरं का. फक्त त्यांच्या भजनाला लागलं पाहिजे. लावून या निज भजने सकाळ ही पूर्विशी मन कामना हो, संतती संपत्ती देशी अंती चुकविशी अमयातना हो. शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझ्या मना हो, गोसावे नंदन विसरे संसार भवयातना हो. जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो, त्रिशूल पारी शंभो नीलग्रीवा शशिशेखर. अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांची मनोकामना पूर्ण करणार आहे. आणि म्हणून जास्त वेळ न घेता सर्वांना भक्ती करायची आहे, सर्वांनी पूजा करायची आहे. दररोज दिवस उगायच्या आत उठलंच पाहिजे. देव प्रत्येकाच्या गळ्यात तुळशीची माळ असलीच पाहिजे, निदान मरायच्या अगोदर तरी घाला. ही सांगायची वेळ आली आहे देव. आणि म्हणून प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन पाहिजे, गळ्यात तुळशीची माळ पाहिजे. घरात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता पाहिजे, गाथा पाहिजे, ऐक ज्ञानेश्वरी पाहिजे, हरिपाठ पाहिजे, नित्यने विधी पाहिजे. दररोज घरात ठेवा देवा हो. नाही वाचता आला तर निदान डोकं तरी ठेवा त्या ग्रंथावर, पुण्य लाभेल. आणि म्हणून नाही सोमवार व्रत एकादशी, निदान सोमवार नाहीतर एकादशी आपण केलीच पाहिजे. आपण हिंदू आहोत, आपल्या घरासमोर तुळशी वृंदावन पाहिजे. आपण धार्मिक असलं पाहिजे. धार्मिक कोणाला म्हणतात? जनार्दन स्वामी नेहमी सांगायचे धार्मिक ग्रस्त कोणाला म्हणतात? जो माता पिता स्त्री संतान शरणांगत अतिथी अभ्यंगत आणि अग्नी यांची सेवा करणाऱ्याला धार्मिक ग्रस्त असे म्हणतात. आपण याच्यात कुठं मोडतो पहावा आणि तेव्हा आपण धार्मिक आहे. म्हणून आपण धार्मिक झालं पाहिजे, आपण हिंदू झालं पाहिजे, आपण सज्जन झालं पाहिजे, आपण वैष्णव झालं पाहिजे. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, सदा गणगणती टाळ, सदा गणगणती टाळ. आपण भक्त झालो पाहिजे. आणि म्हणून मंदिर कशासाठी? मंदिर कशासाठी? आपण भक्त आहोत. आपल्याला भक्ती करण्यासाठी भगवंताचं मंदिर आहे. म्हणून भगवान भैरवनाथाच्या या ठिकाणी मंदिराची स्थापना झाली आहे, मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वांना भक्ती करण्यासाठी मंदिर आहे. मंदिर म्हणजे काय हो? इकडे लक्ष द्या द्यावं. मंदिर म्हणजे काय? मंदिर म्हणजे देऊळ, हा साधा अर्थ झाला. पण म्हणजे मंगलता, धी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. जसं पांडुरंग, विठ्ठल म्हणजे काय हो? विठ्ठल म्हणजे पांडुरंग, हा साधा अर्थ झाला. पण व्ही म्हणजे विधाता म्हणजे ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ म्हणजे भगवान शंकर, आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत, प्यारेलाल नाही बरं का, लक्ष्मीकांत भगवान नारायण. सांगायचं तात्पर्य असा भगवान पांडुरंग. आणि म्हणून मनाला धीर देण्यासाठी, आपल्या सर्वांना धीर देण्यासाठी, मनाला धीर देण्यासाठी मंदिर आहे. आणि म्हणून मंदिर पत्ती खेळण्यासाठी नाही आहे, झोपायसाठी नाही आहे,
दररोज जो कोणी करेल झाड लोटा त्याच्यासारखा भक्त नाही मोठा. मंदिर स्वच्छ ठेवा, गाव स्वच्छ ठेवा, आपलं घर स्वच्छ ठेवा. आपलं गावच नाही का मंदिर. हां तुकडोजी महाराज, तुझं गावच नाही का तीर्थ रे बाबा तीर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ रे बाबा तीर्थ. अरे रिकाम कशाला फिरत, अरे रिकाम कशाला फिरत रे, तुझं गावच नाही का तीर्थ रे बाबा तीर्थ. अनेक तीर्थ आहे पण तुझं गाव तीर्थ आहे ना, आणि म्हणून गावात मंदिर आहे. अशा मंदिराची सेवा आपण केली पाहिजे. आता मंदिर सुंदर असं मंदिर झालं आहे. मस्त मंदिराची सेवा करायची, स्वच्छता ठेवायची आहे. दररोज दिवाबत्ती झाली पाहिजे, नैवेद्य झाला पाहिजे, पूजा अर्ची झाली पाहिजे. भरपूर सांगण्यासाठी बाबा पुढं आमचे बाबा गुरुवारी आहे. बाबा पुढं आम्ही काय बोलणार. पण आईला जसं लेकरू जसं काकर काकर म्हणतं, बाकीच्याला नाही कळालं पण आईला कळतं हे लेकरू काकर नाही म्हणत, हे भाकरच म्हणतं. हे सांगायचं तात्पर्य काय. द्या हो आपल्या सर्वांच्या उपस्थित अतिशय सुंदरपैकी भव्य दिव्य अमृत पर्व काळावर भगवान भैरवनाथाची आता प्राणप्रतिष्ठा झाली, जीर्णोद्धार झाला आहे. सगळ्यांच्या कल्याणाकरता, सर्वांच्या उद्धाराकरता आणि या मंदिराची स्थापना आहे. इकडे लक्ष द्या, 1 मिनटं फक्त. अखंड हरिनाम सप्ताह आहे, शताब्दी आहे. सप्ताह कशासाठी, प्रवचन कीर्तन कशासाठी, नोट किया जाए भाई. प्रवचन कीर्तन कशासाठी, समाज परिवर्तनासाठी. आपलं समाज परिवर्तन झालं पाहिजे. दररोज सांगणाराचा भरणा किती आहे, खूप आहे, सांगताय पण परिवर्तन होत आहे का. चांगले सांगणारे पाहिजे, स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ आचार विचार संपन्न पाहिजे, तेव्हा समाज परिवर्तन होतो. म्हणून कीर्तन महोत्सव आहे हा परिवर्तनासाठी द्यावं. म्हणजे परिवर्तन म्हणजे दुधाचं दही झालं पाहिजे, दह्याचं लोणी झालं पाहिजे. समजतंय ना तुम्हाला. नाही तर आंधळ जळीतून कुत्रपीठ खाते. दुधाचं दही परिवर्तन झालं पाहिजे, काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे ना. म्हणून या उत्सवामधून, या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं द्यावं. आपल्या सर्वांना संदेश आहे, आपल्या गावातून सर्व मंडळीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. म्हणजे जे आपण करतो ते आता ते करायचं नाही, जे खात होतो ते खायचं नाही, जे पित होतो ते पियायचं नाही, जे करत होतो ते करायचं नाही, जिथं जात होतो वाईट ठिकाणी तिथं आता जायचं नाही आहे. चांगलं करायचं म्हणजे परिवर्तन व्हायचं. नाहीतर मग रूपांतर, बर्फाचं पाणी, पाण्याचं पुन्हा बर्फ, असं रूपांतर नको. कीर्तन महोत्सव हे परिवर्तनाचं साधन आहे. मंदिर कशासाठी, इकडे लक्ष द्यावं. मंदिर कशासाठी, तर आपली संस्कृती जपण्यासाठी. टाळ्या वाजवा त्यासाठी द्या, आपली संस्कृती जपण्यासाठी. आणि म्हणून बाबांनी हजारो मंदिराचे या ठिकाणी आयोजन केलं आहे. गावागावात मंदिर, भैरवनाथाचं मंदिर, भगवान शंकराचं मंदिर, भगवान पांडुरंगाचं मंदिर, श्रीरामांचं मंदिर. देवा हो, हे मंदिर आपल्या संस्कृती टिकण्यासाठी. म्हणून आपली भारतीय संस्कृती टिकली पाहिजे. संस्कृती म्हणजे काय, इकडे लक्ष द्या. संस्कृती म्हणजे राम आणि विकृती म्हणजे रावण. आपल्याला रावण तयार करायचा का राम तयार करायचा, लक्ष द्या. काय करायचं आपल्याला, भगवान श्रीराम. आणि म्हणून राम म्हणजे संस्कृती, आपली संस्कृती टिकली पाहिजे. म्हणून मंदिराची स्थापना आहे. खूप आहे सांगण्यासारखं. एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगायचं की जनार्दन स्वामी सांगायचे द्या हो, आपल्या गावामध्ये जी मंदिर आहे देवाचे देवीचे, त्या मंदिराची स्वच्छता ठेवा. दररोज विधीपूजा झाली पाहिजे, आरती झाली पाहिजे, नैवेद्य झाला पाहिजे, दिवा लागला गेला पाहिजे. आणि असे कीर्तन महोत्सव असो, यज्ञकार्य असो, अनुष्ठान असो, भजन कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण असन, गाथा पारायण असन, अशा कार्यक्रमासाठी आपण हजारोच्या नाही लाखोच्या संख्येने येऊन आणि तो लाभ घेतला पाहिजे. तुकोबराय म्हणता, ऐसा लाभ बांधा गाठी होय संसाराची तुटी. असा लाभ आपण सर्वांनी घेतला पाहिजे. एवढीच सर्वांच्या चरणी नम्र प्रार्थना करायची आहे. भगवान भैरवनाथाच्या मंदिराच्या या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं या ठिकाणी बोलवलं द्या हो. या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी आभार अभिनंदन करून, सर्वांना वंदन करून
आणि भगवान भैरवनाथाला विनंती करूया का आमच्या सर्वावर तुम्ही अशी कृपा करा का आमच्या सर्वांची इच्छा पूर्ण करा, अशी विनंती करून या ठिकाणी थांबूया.